हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण. आज काय नाही म्हणलं, असा व्हिडिओ रोज टाकते तर आज कॅमेरा समोरच बोलून व्हिडिओ टाकायचा. मग अशी केस विंचरून म्हटलं जायचं. गहू उन्हात घातलेत. आमचा मन्या तर बघा, मी काय करायला लागले की मध्ये असतोच. त्याला टिकली लावली आणि एक डोळा त्याचा बघा त्यानं त्याच्या डोळ्याला त्याची नक्की लागल्यामुळं त्याला दिसना झाले. तरी आम्ही ड्रॉप घालतोय तरी सुद्धा तो एक डोळा झाकतोयच. वाईट वाटतं असं बघून प्राण्यांच्याकडं. माणसांना कसं बोलता येतं तसं प्राण्यांना काय बोलता येत नाही. छोटंच आहे त्यामुळं गेला पळून बघा. लय वेळ काय हातात थांबतच नाही. म्हणलं वेणी घालायची आणि गहू आता वारं पण सुटायला लागले तर गहू वाढवायचं होतं म्हणून म्हटलं आवरून घ्यावं आणि तिकडेच जावं. आता चहाचा टाइम झालाय म्हणून म्हणलं चहाच बनवावा त्यासाठी. आणि बाहेरनं ऊन येते ना चेहऱ्यावरती, दरवाजा उघडा ठेवावाच लागतो नाही तर मग लय गरम होतं. म्हणून म्हटलं का तर चहा तयार झालाय, म्हटलं आता चहा पिऊन घ्यावा. या दिवसात नको वाटतं लवकर चहा प्यायला. मी शक्यतो लवकर पितच नाही चहा, पण आज म्हणलं आता तिकडं जायचं आहे तर चहा पिवावा नंतर जावं. तर आम्ही दोघातच एक कप चहा असतो आमचा. यांना तर बशी लागते त्यामुळे त्यांना बशी देते. आमचे हे काय व्हिडिओ कधी तुम्ही पाहिले नसतील, कारण ते म्हणतात तुझा व्हिडिओ तूच बनव, तूच टाक, मी काय दिसणार नाही. नवीन गहू काढलेला आणि तो उन्हात घातलेला वरच्या अंगणात. तर आता वाढवायसाठी मी वरती आले वरच्या घरापाशी आणि बॅनर सरळ करून घेतला आणि फॅन जोडला, कारण वारं काय जास्त नव्हतं त्यामुळं मग फॅनच जोडावा लागला. हा गहू फक्त धान्य नाही तर ही आमच्या कष्टाची ओळख आहे. आज मी गहू वाढवत होते, पण खरं सांगायचं तर या प्रत्येक गव्हामागे कितीतरी आठवणी आहेत. जेव्हा गहू पेरलं त्यावेळेला मनात एकच आशा होती की देवा हे पीक चांगलं येऊ दे. कधी उन्हात भाजणं, कधी पावसात भिजणं, एवढं सहन करून गहू इथपर्यंत आलेत. हा वारा कचरा वेगळा करतोय, जणू आपल्याला शिकवतोय की आयुष्याचं पण असंच असतं. वाईट गोष्टी दूर होतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ राहतात. गहू वाढवताना मनात एक वेगळीच भावना येते की हे फक्त धान्य नाही तर आपलं स्वप्नच आहे. कधी पाण्याची चिंता, कधी बाजारभावाची चिंता, तरीही शेतकरी कधीच थांबत नाही. कारण त्याला माहीत असतं की त्यांच्या कष्टावरच अनेकांची पोटं भरतात. आज हा स्वच्छ सोनेरी गहू पाहून मनाला समाधान मिळतं की आपली मेहनत वाया गेली नाही. म्हणून एक विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला अन्न खात असाल त्यावेळेला त्याची किंमत पण ओळखायला शिका. कारण प्रत्येक घासामध्ये शेतकऱ्याचा घाम आणि मन दडलेलं असतं. माझं गहू वाढवायचंच चाललेलं तोपर्यंत तिकडून जिजी आले आणि म्हणायला, हे बघ इकडून वारं येतंय, इकडून गहू सोड. त्यांच्या हातात भरपूर दिवसाचा अनुभव होता. त्यांनी भरपूर पावसाळे खाल्ले असल्यामुळं त्या सांगत होत्या की इकडून असा गहू सोडला म्हणजे वारं इकडून असं लागतं आणि कचरा बाहेर जातो. म्हणून मी त्यांच्याकडं बघतच होते की त्या कशा वाढवत आहेत. ते करत असताना मला जाणवलं की आपण मोठे झालो असलो तरी त्यांचं मार्गदर्शन काय कमी होत नाही. खरंच शेती म्हणजे पिढ्यानपिढी चालत आलेली परंपराच आहे. हा गहू संपेल पण जिजींची शिकवण माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. घरात अन्न खात असाल त्यावेळी कष्टाची आणि नात्याची किंमत ओळखा. गहू वाढवायचंच चाललं होतं, थोडंसं गहू राहिलं होतं, मग ते पण वाढवून घेतलं आणि इकडं अंधार कधी पडला आम्हाला काही कळलंच नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.